धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 22 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं आणि या उपोषणाला आज अखेर आपण पाहतोय आंदोलनाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आंदोलनानंतर या आंदोलनाला आता आपण पाहतोय हिंसक वळण झाल्याचं पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून देखील आता शिक्षणासाठीच विद्यार्थ्यांना अक्षरशः रस्त्यावर उतरावं लागतंय। अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल आपलं। सीजेपीच्या आंदोलनाला आता पुण्यातून पाठिंबा मिळतोय। शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या या मागणीसाठी पुण्यातून देखील आंदोलक आक्रमक झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये आपण पाहतोय विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकत्र जमलेले आहेत, जोरदार घोषणाबाजी करतायत। सरकारकडून सध्या दडपशाही सुरू आहे असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतली आणि पुण्यातली ही दोन दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्रातून सध्या विविध ठिकाणी सीजेपीच्या समर्थनात आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये देखील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दादरच्या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। हे कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत, तर हे आहे आपल्या भारताचं भविष्य असणारे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणात मुंबईच्या रस्त्यांवर आंदोलनकर्ते जमलेले आहेत। अगदी शांततेत हे आंदोलन सुरू होतं, मात्र पोलिसांनी धरपकड केल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण मिळालंय। दुसरीकडे पुण्यातली दृश्य पाहतोय। पुण्यातही अक्षरशः मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं पुण्यातून सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। सीजेपीच्या समर्थनात आंदोलनकर्ते पुण्यात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाहीचा खून आहे अशी प्रतिक्रिया काही आंदोलकांनी दिलेली आहे। अगदी शांततेत जेव्हा आंदोलन सुरू होतं तरी देखील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड का केली असा प्रश्न उपस्थित होतोय। आम्ही आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत अशी प्रतिक्रिया काही वेळेपूर्वी आंदोलनकर्त्यांनी दिली। ही दृश्य आपण पाहतोय शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून या ठिकाणी सीजेपीच्या समर्थनात विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तर पुण्यातून आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याला आढावा देत आहेत। सागर, आपण पाहतोय आता सीजेपीच्या आंदोलनाला पुण्यातून देखील पाठिंबा मिळालेला आहे, काय प्रतिक्रिया आहे पुणेकरांची? नक्की आपण जर पाहिलं तर दिल्लीचे पडसाद जे आहेत ते पुण्यामध्ये उमटताना पाहायला मिळतात। अनेक आंदोलनकर्ते जे आहेत ते सध्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या आंबेडकर पुतळ्याजवळ आलेले आहेत आणि हातामध्ये हे त्यांच्या बोर्ड आहेत, बोर्डला डायपर लावलेले आहेत आणि वेगळ्या वेगळ्या घोषणा ज्या आहेत ते लिहिले आहेत। आंदोलनात सहभागी काय सांगणार आहे? ये जो स्टूडेंट्स लोग की वजह से का मुद्दा है, पुण्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। पुण्यामध्ये सीजेपीच्या समर्थनात आंदोलन करण्यात आलेलं आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झालेला आहे, तरी देखील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा का देत नाही आहेत असा सवाल या आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे। या ठिकाणी आपण ही दृश्य पाहतोय शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून राजधानी दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समर्थनात आपण पाहतोय पुण्यात देखील विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। मोठ्या संख्येनं हातामध्ये काही फलक घेऊन सरकारचा निषेध करण्यात येतोय। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते।